तुमच्या कानावर सिग्नल पडल्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचवला जातो। म्हणून भाषा म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स अँड द पर्पज ऑफ विच इज टू गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स, फिलिंग्स अँड इमोशन्स। मी जे एन्कोड केलेलं होतं, म्हणजे मला जो मेसेज समोरच्याला द्यायचा होता तो त्याला पोचला का बरोबर? नाही। मी त्याला नाव विचारलं, त्याने मला त्याचा नेम दाखवला। फेशियल एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावरून समजतं बघा। तुमचा चेहरा तुमच्या पूर्ण माइंडमध्ये, हार्टमध्ये जे काही समजा विचार चालू आहेत ते सर्व तुमच्या चेहऱ्यावर दिसतात बघा। मित्रांनो, आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा एक खूप महत्त्वाचा दिवस वाटतो। त्याचं असं की बाळासाहेब पवार वाचनालयातर्फे आज एक या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मला काल आमंत्रित करण्यात आलं। मला विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे कम्युनिकेशन। कम्युनिकेशन म्हणजेच संभाषण कौशल्य। Communication is a skill and it is an important skill. Without it, it is impossible to cherish ourselves. असं जे म्हटलं जातं बघा, ते अगदी खूपच बरोबर आहे। कारण कम्युनिकेशन जर नसेल, if there is no effective communication, then the result will be not as per our expectations. म्हणजेच जर कम्युनिकेशन नसेल तर मग मात्र आपण यशाप्रत पोहोचू शकतो किंवा नाही याची शक्यता आपल्याला देता येत नाही किंवा त्याचं गेस पण करता येत नाही। कारण बघा, आपल्या आजूबाजूला आपण बरेचसे असे लोक बघतो बघा की ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं असतं। आपल्या नातेवाईकामध्ये पण बघा, आवर रिलेटिव्स, आवर फ्रेंड्स, आवर टीचर्स अँड मॅन इज अ बीइंग हू कम्पेअर्स अदर्स, बरं का? आणि त्या कॉम्पॅरिझनमधूनच मग त्याच्या लक्षात येतं की खरोखर कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय आहेत आणि आपणही तसं व्हावं आणि त्यामधून आपल्याला एक आयडॉल मिळतं बघा। कारण ज्याचं संभाषण कौशल्य चांगलं असेल तर ते लोक आपल्याला आवडतात की नाही? आपल्या नातेवाईकामध्ये काही लोक असतील की ज्यांचं संभाषण कौशल्य नक्कीच चांगलं आहे तर ते आपल्याला आवडतात। कारण आपल्यालाही असं वाटतं, हेवा वाटतो त्यांचा की आपणही तसं आपल्याला बोलता आलं पाहिजे। आणि आता तुम्ही सर्व 8वी आणि 9वीचे विद्यार्थी असावेत आहे ना, बरोबर आहे ना? कारण 10वीचे आता परीक्षेला आहेत, त्यांच्याशी आता संभाषण कौशल्य जरी त्यांना शिकवायला गेलं तरी त्यांचं लक्ष लागणार नाही। कारण त्यांचं लक्ष कशामध्ये आहेत? सर्व परीक्षेमध्ये आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तिकडे आहे आणि त्याचा परिणाम, त्यावरती परिणाम करणंही बरोबर नाही आणि ते होऊ पण देणार नाहीत। मात्र तुम्हाला आता अजून बराचसा वेळ आहेत बघा, तुम्हाला स्वतःला प्रॉस्पर करण्यासाठी वेळ आहे। त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किलची गरज आहे खरं तर। अँड बघा, आता तुम्ही शिक्षण घेणार आहेत, यू विल पास BA, BCom, BSc or any other bachelor degree or master degree, and if you think that the world is there to welcome you after completing all such kinds of degrees, तर मग तो मात्र तुमचा भ्रम असेल, बरं का? कारण जग तुमचं स्वागत करण्यासाठी तयार नाही खरं तर। जर तुमच्यामध्ये काही विशेष गुण नसतील तर, जर तुम्ही चांगले स्किल्स ॲक्वायर केले नाहीत तर मग मात्र जग तुमचं स्वागत करणार नाहीत। डिग्रीला फक्त काही सेकंद पाहिलं जातं। आणि जर आमचे सर पण इथे बसलेले आहेत, मी पण बसलेलो आहे, साधारणतः आम्ही 2002 किंवा सरांनी 2005, 7, 10 पर्यंत शिक्षण जवळपास फॉर्मल शिक्षण घेणे सोडलेलं असेल, मात्र नंतर आम्हाला मार्कशीटसुद्धा आम्ही बघत नाहीत। अशा प्रकारची खरं तर वस्तुस्थिती आहे। कारण मग नंतर काय पाहिलं जातं? तुमचं ॲकॅडमिक्स पाहिलं जातं, तुमचं स्किल पाहिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं आहे बघा, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे ते म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल। म्हणून आपण आता कम्युनिकेशनवरती बघूया। कम्युनिकेशन इज ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे आपण खरं तर भर दिला पाहिजे। ठीक आहे, काही आपल्याला शारीरिक बाबीमध्ये आपण स्वतःला सुदृढ करू शकत नसू, काही निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली असेल, बट वी हॅव टू इन्हान्स ऑल आवर कोर्स। इन्हान्स केले पाहिजेत आपण ते वाढवले पाहिजेत।
आणि जर तुम्ही कम्युनिकेशनवरती जर भर दिला तर काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल हे करू शकतात. मला खरं तर इयत्ता 7वीपर्यंत कोणत्याही प्रकारचं बोलण्याचं धाडस नव्हतं. 5-50 लोकांमध्ये सुद्धा बोलण्याचं धाडस नव्हतं. मी सुरुवातीला अगदी ज्यावेळेस समजा 8वीला होतो, 7वीला होतो, त्यावेळेस 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम असतो आमच्या गावच्या शाळेमध्ये, 15 ऑगस्टचा कार्यक्रम असतानाच मी भाषण घेतलेलं होतं. भाषण घेतलेलं असताना मी स्टेजवरती माझं नाव घेण्यात आलं, बोलावलं मला, आणि मी ते सर्व विद्यार्थी पाहून थांबून गेलो आणि घाबरून गेलो. आणि त्यामध्येच बघा माझी मनस्थिती अशी झाली की मला काही सुचतच नव्हतं. अगदी धाड 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 बंदुकीच्या गोळ्यांसारखे शब्द पाठ केलेले सुद्धा मला आठवत नव्हते. आणि मग नंतर मी तसाच उभा राहिलो आणि माझं सर्व लक्ष जे आहे, सर्व लक्ष विचलित झालं. आणि मग मात्र शेवटी काय झालं की मला अगदी नैराश्य आलं त्या ठिकाणी. मग मी आपोआप माझ्या डोळ्यातून आसवं गळायला लागलीत, रडायला लागलो. पण तरी पण तिथले जे प्रख्यात म्हणजे प्रमुख पाहुणे होते त्यांनी तरी पण मला 5 रुपयाचं बक्षीस दिलं बरं का. आणि ते 5 रुपयाचं बक्षीस या अटीवरती दिलं होतं की जेव्हा मी पुढच्या 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला जो कार्यक्रम होईल त्यावेळेस मात्र तू त्या ठिकाणी बोललं पाहिजेत. मग मी मनापासून ठरवलं की आपण बोललं पाहिजेत, नाही काही तर निदान आपण 3 मिनिट तरी बोलून दाखवू. आणि 3 मिनिटाचं मी असं एवढं जबरदस्त भाषण दुसऱ्या दिवसपासूनच सुरुवात केलं की ते 3 मिनिटाचं अगदी 15 मिनिटापर्यंत मी ते वाढवलं मग थोडं करत. आणि नंतर 26 जानेवारीलाच ते नव्हते त्या ठिकाणी, खरं तर ते त्या कार्यक्रमाला नव्हते, पण तरी मी त्या ठिकाणी भाषण करून दाखवलं. आणि मग अजून काही बक्षिसं मिळाली, मला प्रेरणा मिळाली. म्हणजेच काय की आपण कम्युनिकेशन जे स्किल आहेत हे खरं तर ॲक्वायर केलं पाहिजे. कोणी आता समजा इनबॉर्न कम्युनिकेटर आहे का, म्हणजे जन्मतः आपण शिकून आलेलो आहेत का? समजा आपला जन्म झाला आणि आपण डायरेक्ट नर्ससोबत बोलायला लागलो, असं काही झालं आहे का? आपण कम्युनिकेशन करायला लागलो, असं काही झालं आहेत का? लगेच आपण आपल्या आईसोबत बोलायला लागलो, असं काही झालेलं आहेत का? नाही. मात्र कम्युनिकेशन ही जी संकल्पना आहे ती खूप मोठी आहे खरं तर. कारण जेव्हा जातकाचा म्हणजे छोट्या बाळाचा जन्म होतो त्यासोबत तो कम्युनिकेशन करायला सुरुवात करतो, आईसोबत कम्युनिकेशन करायला सुरुवात करतो. समजा लगेच त्याला त्या ठिकाणी स्पर्शाची जाणीव होते, त्याला लगेच त्याची आई पण समजते. काही आईचे शब्द समजतात, आईलासुद्धा त्याचे सर्व शब्द समजतात, त्यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन होते. म्हणजे कम्युनिकेशनला फक्त शब्दाचीच गरज आहे का? नाही. ते छोटं बाळ बोलतं का आईसोबत? नाही. तरी पण कम्युनिकेशन होतं की नाही? आई त्याला लगेच खांद्यावरती घेऊन त्याला थापटते व्यवस्थित, त्यामधून सुद्धा कम्युनिकेशन होतं. म्हणून कम्युनिकेशन हे फक्त भाषेनेच होते असं नाही. तर बघा, कम्युनिकेशन ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे काय? प्रक्रिया आहे. आणि त्याचं एक चक्र आहे. तुम्ही चक्र शिकलेले असतील बघा. चक्र म्हणजे काय? सायकल म्हणजे ज्या ठिकाणाहून सुरुवात होते पुन्हा त्या ठिकाणी येतं ते, त्याला म्हणतो आपण सायकल, त्याला म्हणतो चक्र. चक्र माहीत आहेत की नाही? त्याला 360 डिग्री असतात. ज्या 0 डिग्रीपासून सुरुवात होतं त्या ठिकाणी ते पुन्हा अजून 360पर्यंत येतं. आणि मग कम्युनिकेशनचं सुद्धा एक सायकल आहेत बघा. यासाठी 2 टोकं आवश्यक आहेत. मी तुमच्याशी बोलतो आहेत पण तुम्हीसुद्धा ऐकलं पाहिजेत, बरोबर आहेत की नाही? म्हणजे 2 कोण महत्त्वाचे घटक आहेत? एक आहेत बोलणारा आणि दुसरा कोणता आहेत मग? ऐकणारा. बोलणाऱ्याला म्हणतात स्पीकर. आता मी कोण आहे या ठिकाणी? स्पीकर. आणि तुम्ही कोण आहेत? लिसनर. राईट. असे 2 घटक असल्याशिवाय कम्युनिकेशन होऊ शकत नाही. म्हणजे कम्युनिकेशनसाठी 2 टोकं आवश्यक असतात. एक असतं स्पीकर आणि दुसरा असतो लिसनर. राईट. आता स्पीकरला काही ठिकाणी सेंडर म्हणतात. काय म्हणतात? सेंडर. मग सेंडरच्या विरुद्धार्थी शब्द कोण असेल? मी जर सेंडर आहे, तुम्ही कोण असणार? रिसिव्हर. बिकॉज यू रिसीव्ह द मेसेज. आणि मी कोण आहेत? सेंडर आहेत. बिकॉज आय एम सेंडिंग हिअर द मेसेज. मी एक मेसेज तुम्हाला सेंड करतोय, तुम्ही काय करतायत? रिसीव्ह करतायत. म्हणून मी झालो सेंडर, तुम्ही कोण झालेत? रिसिव्हर. राईट. अजून त्याला तिसरं पण आहेत, तिसरे पण नाव आहेत. एक आहेत इन्कोडर. काय आहेत? कोड माहीत आहेत तुम्हाला? कोड माहीत आहेत ना? आता कोड म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला. पण आता एक असतो इन्कोडर आणि त्याच्या विरुद्धार्थी आहे डिकोडर. इन्कोडर म्हणजे काय? जो एखाद्या वस्तूला कोड
म्हणजे एखादं नाव देतो. आणि डिकोडर म्हणजे काय, जो त्या वस्तूचं त्याचा अभ्यास झालेला असतो आणि त्याला त्या वस्तूला हेच नाव आहे माहीत असतं आणि तो त्याचं म्हणजे ते कॉम्प्रिहेन्शन करतो. त्याच्या माइंडमध्ये ती संकल्पना आधीच पेरली गेलेली असते किंवा त्याचा अभ्यास त्याने केलेला असतो. याला माईक म्हणतात. काय म्हणतात, माईक. म्हणजे ही जी वस्तू आहेत याला काय केलेलं आहे, कोड केलेलं आहे. बरं का, एखादा चॉक असतो की नाही, तुम्हाला खंबाट सर सांगतात जा एक चॉक घेऊन ये, मग तुम्ही बरोबर चॉकच घेऊन येतात की नाही, की डस्टर घेऊन येतात, नाही. कारण एक अशी वस्तू आहेत बरं का, की चुन्यापासून बनवलेली कशी वस्तू आहेत, समजा जे काही त्याचं काही जे काही केमिकल असेल, समजा सोडियम कार्बोनेट वगैरे काही असेल तर त्यापासून बनवलेली एक वस्तू आहेत, लांबोळ्या रंगाची आहेत, सिगारेटसारखी आहेत आणि तिला मग चॉक म्हणतात. ही तुमच्या मनात क्लिअर झाले आहेत की नाही. मग सरांनी चॉक सांगितला, मग तुम्ही डस्टर आणणार का, नाही. कारण सरांनी काय केलं, ती जी वस्तू आहे तिला जो इन्कोड केलेला आहे तिचं जे नाव आहे तर तेच बरोबर तुम्ही आणणार, म्हणजे एक इन्कोडर असतो. आता काळ्या आडनावाचं कोण आहे त्यात, हातवरती करा बरं. काळ्या आडनावाचं कोण आहेत, निकम आडनावाचे कोण आहेत, पवार आडनावाचे कोण आहेत, यस. बघा आता ती माझ्या ओळखीचे आहेत का, नाही. पण मी काय केलं, पवार आडनावाचे कोण आहेत म्हटल्यानंतर बरोबर तिनेच हातवरती केला. का, कारण पवार हे कोडिंग आहेत. म्हणजे आपलं नाव असेल, आडनाव असेल, काही कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं नाव, दॅट इज कॉल्ड नाऊन. अँड नाऊन इज नथिंग बट कोडिंग ऑर द नेम गिवन टू द थिंग, प्लेस और एनी काइंड ऑफ इन्स्टिंक्ट. ते एक नाव आहेत, त्याला आपण नाम म्हणतो. कम्युनिकेशनमध्ये काय केलं आपण, ते नाव जे आहेत बघा त्याला कोडिंग केलं आहेत म्हणून त्याला म्हणतात इन्कोडर. दुसरा डिकोडर. डिकोडर म्हणजे काय, की ज्याला तो अर्थ माहीत असतो किंवा ज्याला त्याच्या कानावर शब्द पडल्यानंतर तो त्याचं आकलन करतो आणि त्याला कॉम्प्रिहेंड करतो माइंडपर्यंत पोहोचल्यानंतर. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, मी तुमच्याशी बोलल्यानंतर प्रक्रिया काय होते बघा, ह्या माईकमध्ये बोलतो आहेत, या माईकमधून तो आवाज साऊंडमध्ये जातो आहे, साऊंडमधून कुठे जातो आहे, तुमच्या कानावर पडतो आहे. तुम्ही सर्व ऐकण्यासाठी उत्सुकही आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे कान चांगले आहेत, तुम्हाला ऐकण्याची म्हणजे श्रवण क्षमता चांगली आहे. तुमच्या कानावरती पोहोचल्यानंतर पुढे काय होतं बघा, आता पुढे तो जो काही तुम्हाला मेसेज दिलेला आहे तो मेसेज तुमच्या कानावर पडल्यानंतर तो मेंदूपर्यंत जातो. चेतासंस्था तुम्ही पाहिलेली असेल बघा, मज्जासंस्था, चेतासंस्था वगैरे आहेत की नाही, आहेत का. तुमची जी काही सिस्टीम आहेत बघा, न्यूरोलॉजिकल काही सिस्टीम्स आहेत, काही सिग्नल सेंडिंग सिस्टीम आहेत, तुमच्या कानावर सिग्नल पडल्यानंतर तो मेंदूपर्यंत पोचवला जातो. मेंदू काय करतो, तुम्ही आधी मिळवलेलं जे ज्ञान असेल, नॉलेज असेल, तुमचा एक्सपिरियन्स असेल ऑर युअर स्टडी, इट कॉम्प्रिहेंड्स द सिग्नल. तो काय करतो, कॉम्प्रिहेंड करतो. तो सिग्नल जे आहेत ते सिग्नल त्या ठिकाणी त्याचं कॉम्प्रिहेन्शन करतं, नेमकं काय बोललेत सर. मग त्यानुसार तुम्ही काय करतात, मग त्याचा अर्थ लावतात. म्हणजे तुम्ही काय करतात, डिकोड करतात. मी इन्कोडिंग केलं, तुम्ही डिकोडिंग करतात. डिकोडिंग केल्यानंतर तुम्ही त्याला प्रतिसाद देतात. मी म्हटलं की समजा आता या ठिकाणी 90% जास्त मार्क्स मिळवणारा विद्यार्थी कोण, तर एखादा लगेच हातवरती करेल. मग म्हणजे मी तुम्हाला मेसेज सेंड केला, मी इन्कोड केलं. इन्कोडिंग म्हणजे काय, लँग्वेजसुद्धा एक कोडिंगच आहे. लँग्वेज इज ऑल्सो कोडिंग, अ पार्ट ऑफ कोडिंग. अँड इट इज कोडिंग इज यूज टू हॅव कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी कोडिंग वापरली जाते. मी सिग्नल पाठवला, तुम्ही त्याचं उत्तर दिलं, लगेच उत्तर दिलं म्हणजे काय झालं, दोन प्रकारचं कम्युनिकेशन झालं बघा. पहिल्यांदा 180 डिग्रीमध्ये झालं, मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर दिलं. उत्तर दिल्यानंतर ते उत्तर जे दिलं बघा त्याला म्हणतात फीडबॅक. काय म्हणतात त्याला, फीडबॅक. म्हणजे पहिले प्रश्न विचारणे त्याला म्हणतात सेंडिंग मेसेज. तो प्रश्नच असेल असं नाही, एखाद्या वेळेस ती जनरल इन्फॉर्मेशन पण असू शकते, ती एखाद्या वेळेस वेगळ्या पद्धतीचं काही असू शकेल. म्हणजे आयडिया ट्रान्सफर असू शकेल, एखाद्या ठिकाणी समजा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असू शकेल, क्वेश्चन असू शकेल, त्याला म्हणतात SMS, त्याला म्हणतात मेसेजिंग. बरं का, त्याला म्हणतात मेसेजिंग सिस्टीम. आणि नंतर तुम्ही तेव्हा ज्याला उत्तर देतात त्याला काय म्हणतात, फीडबॅक. समजलं का, मग फीडबॅक समजलं. आता बघा ही जी सायकल झालं आणि आपण पुन्हा तिथे येतो. मी म्हणतो 90%पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थी कोण आहेत, त्याने उभं राहा, तुम्ही लगेच उभं राहतात.
उभं राहिल्यानंतर या ठिकाणी दोन प्रकारचं कम्युनिकेशन झालं बघा, बरं का. दोन प्रकारचं कम्युनिकेशन झालं. मी तुमच्याशी बोललो, तुम्हाला सिग्नल पोहोचले, तुम्ही उभे राहिलेत तरी पण मला सिग्नल पोहोचले, तुम्ही एक शब्दही बोललेले नाहीत. तुम्ही बोलले का एक शब्द पण नाहीत, तरी पण मला सिग्नल पोहोचले. मग ते कम्युनिकेशनचे प्रकारसुद्धा आपण आता पुढे बघणारच आहोत. तर बघा, कम्युनिकेशन आपल्यामध्ये झालं, मात्र यासाठी मीडियाची आवश्यकता असते. मीडिया म्हणजे काय? मीडियम म्हणजे काय? माध्यम गरज असतं की नाही. जसं आता तुमचं आणि माझं या ठिकाणी कम्युनिकेशन होत आहेत आणि इथे SMBP म्हणजे बाळासाहेब पवार वाचनालय, बरं का. तर सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय हे काय आहेत? मीडियम आहेत. तसं त्या ठिकाणी मीडियमची आवश्यकता असते. आता मी तुमच्याशी बोलताना एक मीडियम वापरलं. कोणतं वापरलं बरं? कोण सांगेल? मी तुमच्याशी कम्युनिकेशन करताना एक या ठिकाणी माध्यम वापरलं. कोणतं माध्यम वापरलं? कोणतं? माईक. आता हे तर झालं समजा आता फिजिकल, परंतु मी प्रत्यक्ष कोणतं माध्यम वापरलं बघा? शब्दांचं माध्यम वापरलं. शब्द वापरले की नाही? म्हणजेच काय? लँग्वेज. शब्द म्हणजे भाषा, भाषा म्हणजे आपण लँग्वेज म्हणतो त्याला, लँग्वेज. आता लँग्वेज काय आहेत? इट इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. भाषा काय आहेत? मीडियम ऑफ कम्युनिकेशनचं ते एक माध्यम आहेत. आणि बघा, एक खूप मोठे प्रख्यात लेखक आहेत आणि लिंग्विस्ट पण आहेत. लिंग्विस्टचा अर्थ असा होतो की भाषेवरती ज्यांनी खूप रिसर्च अनुसंधान केलेलं आहे त्यांना म्हणतात लिंग्विस्ट. त्यांचं म्हणणं आहे लँग्वेज इज, बघा आता एक एक शब्द बघा, कारण जी डेफिनेशन असते ना, डेफिनेशन म्हणजे गागर में सागर असतं बघा. डेफिनेशन काय असतं? डेफिनेशनमध्ये खूप सर्व माहिती, जेवढी काही पुस्तकात असेल तेवढी माहिती अशी कॉम्प्रेस करून ती अगदी ठराविक एखाद्या वाक्यात 2-4 शब्दात किंवा 1-2 वाक्यात आणलेली असते, एवढी कॉम्प्रेस केलेली असते. मात्र त्यामध्ये पूर्ण विषय असतो. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक विषयाची व्याख्यासुद्धा आपण म्हणजे वाचली पाहिजे. खरं तर जर समजा आता गणित विषय असेल तर गणिताची व्याख्या काय? तुम्ही म्हणाल गणिताची व्याख्या असते का? पण असते. तर ते तुम्ही सर्च करू शकता. तर ती व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी पाहू शकतात. तर ओ जेस्पर्सन यांचं म्हणणं आहे लँग्वेज इज अ सेट. संच येतो एक, काय तो? सेट. TV सेट असतो की नाही आपल्याकडे, त्या ठिकाणी वेगवेगळे सेट असतात. म्हणजे त्या ठिकाणी वायर असतं, त्या ठिकाणी तो एक सेट टॉप बॉक्स असतो, TV असते, वरती छत्री असते बघा. हा काय झाला? सेट. तर लँग्वेज इज ऑल्सो अ सेट. संच येतो एक. सेट ऑफ कशाचा आहे? ह्युमन हॅबिट्स. ह्युमन म्हणजे काय? मानवी, माणसांविषयक, माणसांचे. तर लँग्वेज इज अ सेट आहे तो एक, संच आहे. कशाचा? ह्युमन हॅबिट्स, माणसांच्या सवयीचा. आपल्याला सवयी आहेत बघा, आणि त्या सवयी आपण आता पुढे लक्षात घेणारच आहोत. तर लँग्वेज इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स द पर्पज ऑफ विच, की ज्याचा उद्देश काय आहे? टू गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स, फिलिंग्स अँड इमोशन्स. आता काही शब्द तुम्हाला समजले असतील, पण आता याचा आपण शब्दशः अर्थ असा घेऊ की लँग्वेज हा एक संच आहे, तो मानवी सवयीचा संच आहे. त्यामधून काय केलं जातं? ज्या काही आपल्या भावभावना आहेत, ज्या काही आपल्या आयडियाज आहेत, फिलिंग्ज आहेत, इमोशन्स आहेत, दीज आर ऑल आर सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड. तर ह्या सर्व त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. म्हणून भाषा म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ ह्युमन हॅबिट्स अँड द पर्पज ऑफ विच इज टू गिव्ह एक्सप्रेशन टू थॉट्स, फिलिंग्स अँड इमोशन्स. तर हा त्याचा अर्थ होतो आहे. म्हणजे आता बघा, लँग्वेजमधून तुम्हाला काही गोष्टी समजल्यात. एक सेंडर असतो, एक रिसिव्हर असतो की नाही? म्हणजे दोन असल्याशिवाय कम्युनिकेशन होऊ शकतं का? मी एकटाच आहे, कम्युनिकेशन होऊ शकेल का? होईल का? मग दोन किती जण लागतात कम्युनिकेशनसाठी? कमीत कमी 2. जास्तीत जास्त किती लागतील? नंबरलेस आहे ते, म्हणजे इन्युमरेबलचा अर्थ होतो असंख्य. कितीही लोक असले तरी त्या ठिकाणी कम्युनिकेशन होऊ शकते, पण कमीत कमी किती पाहिजेत? 2. तुम्ही म्हणणार सर मी एकटासुद्धा कम्युनिकेशन करतो. कधी? आरशासमोर करतात का? आरशासमोर सुद्धा कधी कधी तुम्ही कम्युनिकेशन करतात की नाही?
तुम्ही स्वतःलाच धमकी देतात, स्वतःला सुंदर म्हणतात, बरोबर आहेत की नाही? स्वतःचा मेकअप करताना सुद्धा त्या ठिकाणी आरशाला सुद्धा तुम्ही अशी काजळ लावत असतील कधी कधी, नजर लागू नये म्हणून, बरोबर आहेत का? आरशातल्या तुमच्या प्रतिमेलाच काजळ लावण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला सुंदर म्हणतात. पण हे कम्युनिकेशन हे फक्त काय आहेत माहीत आहेत का? हे दिसणारं आभासी आहेत खरं तर, मात्र ते प्रत्यक्ष कम्युनिकेशन नाहीत. तर मित्रांनो, आपण कम्युनिकेशन बघतो आहे. कम्युनिकेशनमध्ये तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असेल. त्यासाठी किती लोक आवश्यक असतात? कमीत कमी 2, जास्तीत जास्त अमर्याद किती? कारण इंटरॅक्शन जेव्हा होते बघा, त्यावेळेस एखादं समजा नेता असेल, राजकीय नेता असेल किंवा एखादा वक्ता असेल, तो काय करतो? आता एकटा बोलतो आणि मग त्यासोबत दुसरे 1000 लोक इंटरॅक्ट करतात की नाही? समजा आता मी बोलतो आहे, तुम्हाला काही प्रश्न असले तुम्ही त्या ठिकाणून विचारणार, मग आपली इंटरॅक्शन होईल त्या ठिकाणी काय होईल? देवाणघेवाण होईल, आपली विचारांची देवाणघेवाण होईल. मग तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल, काही तुम्ही मला विचारणार, काही मी तुम्हाला विचारणार. या ठिकाणी वक्ताच विचारतो असं नाही, तुम्ही सुद्धा काही विचारतात, मी सुद्धा काही उत्तर देणार, काही मी तुम्हाला विचारपूस विचारणार, तुम्ही त्याचं उत्तर देणार. यामधून कम्युनिकेशनचं सायकल पूर्ण होईल. यासाठी मात्र मीडियम लागतं. कोणतं मीडियम लागतं? भाषेचं मीडियम लागतं. आता मी जे तुमच्याशी मीडियम वापरतो आहे, कोणतं आहेत? भाषेचं आहेत. मग आता ती भाषा कोणती असू शकेल? मराठी, हिंदी, इंग्रजी. मात्र एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे की द लिसनर अँड द सेंडर और द इन्कोडर और द डिकोडर और द सेंडर अँड रिसिवर हे कोणत्या प्लॅटफॉर्मवरती असले पाहिजे? बोथ शुड बी ऑन द सेम प्लॅटफॉर्म. काय असले पाहिजेत? सेम प्लॅटफॉर्मवरती असले पाहिजेत. तुम्हाला समजा आता इंग्लिश येत नाहीत आणि मला मराठी येत नाहीत, असं कल्पना करा फक्त. मला मराठी येत नाही, तुम्हाला इंग्लिश येत नाहीत. मग समजा आता आपण जर एकमेकाशी आता कम्युनिकेशन करायला गेलो, तर मी म्हणेल व्हॉट्स युअर नेम. तुम्हाला ते नेम वगैरे काही माहीत आहे का? असं तुम्हाला इंग्लिश येतं का? आपण कल्पना करू, आता तुम्हाला इंग्लिश येत नाहीत. व्हॉट्स युअर नेम. समजा आता मी ब्रिटिश माणूस आहेत, मी आता इंडियामधला नाही, कल्पना करा मी आता ब्रिटिशमधून इथे या वाचनालयामध्ये आलेलो आहेत. तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत, मी एक ब्रिटिश आहेत, ज्यांनी तुमच्यावरती भरपूर वर्ष राज्य केलेले आहेत, यांचा मी समजा तिकडचा वारस आहेत. बरोबर आहेत का? आता मी तुम्हाला म्हणतो व्हॉट्स युअर नेम. मग तुम्ही मराठी आहेत, तुम्हाला काहीच येत नाही, असं कल्पना करा. तुम्हाला खूप येतं खरं तर, पण असं कल्पना करा तुम्हाला इंग्लिश येतच नाही, पण तुम्ही व्हॉट्स काहीतरी बोललो. नेम शब्द तुम्हाला समजला. मराठीमध्ये नेम शब्द आहेत की नाही? नेम. व्हॉट्स युअर नेम. मग तुम्हाला वाटेल अरे काहीतरी नेम विचारता येत बरं का, नेम कसा काय तुझा काय आहेत. मग तुम्ही काय करणार? एक दगड उचलणार आणि मारून दाखवणार. लगेच शेजारचा झाडाचा आंबा पडणार, किंवा पवार सरांची इथलं काही जर का एखादा आवळा असेल तर तो आवळा पडणार एखादा, आणि मग तुम्ही म्हणणार यो माझा नेम. बरं का? मराठीमध्ये हा बघ माझा नेम. नंतर तुम्ही 2 जण असे पुढे जाणार. मग नंतर माझा पाय घसरणार, मी नदीमध्ये पडणार. शिवना नदीमध्ये लंगोटी महादेवाकडे गेलो, मी नदीमध्ये पडलो. मग मी सेव म्हणणार. तुम्ही म्हणणार हे बघ मरतोय तरी हा शेव मागतोय. तुम्ही नाक्यावरती जाणार, 50 ग्रॅम शेव आणणार. तोपर्यंत मी त्या ठिकाणी डांगऱ्यामध्ये जाणार वाहत. तुम्ही तिथून मला ते शेव देणार. कम्युनिकेशन झालं का या ठिकाणी? नाही, कम्युनिकेशन नाही झालं. कारण मी जे एन्कोड केलेलं होतं, म्हणजे मला जो मॅसेज समोरच्याला द्यायचा होता तो त्याला पोचला का? बरोबर नाही. मी त्याला नाव विचारलं, त्याने मला त्याचा नेम दाखवला. मॅसेज पोचला का? बरोबर नाही. मॅसेज जर पोचला असता तर त्याने मला लगेच सांगितलं असतं माय नेम इज रघुनाथ, माय नेम इज एकनाथ, माय नेम इज संभाजी, माय नेम इज जे काय असेल ते. बरं का? सांगितलं असतं असं. मात्र या ठिकाणी कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली का? नाही. म्हणून त्या ठिकाणी सायकल पूर्ण नाही झालं. इन्कोडिंग मी केली, व्हॉट्स युअर नेम हे इन्कोडिंग केली, मेसेज सेंड केला, मात्र समोरच्याला तो पोचलाच नाही. पोचला, त्याच्या कानावरतीही पोचला, त्याने तो ऐकला, पण त्याच्या माइंडपर्यंत पण तो पोचला, पण त्याच्या माइंडने तो काय केला? तो डिकोड केला नाही. डिकोड केला नाही म्हणजे त्याच्या माइंडला त्याची पूर्वकल्पनाच नाही, त्याचा अभ्यासच नाही त्या बाबतीत. म्हणजे त्याने तो मेसेज जो आहे तो मेसेज माइंडमध्ये कॉम्प्रिहेंड झाला नाही, म्हणून अपेक्षित उत्तरच मिळालं नाही. नाही तुम्हाला जर विचारलं आता समजा हां व्हॉट्स युअर नेम? शैलेश, ज्ञानेश, राईट. बघा आता म्हणजे आता इथे कंप्लीट झालं की नाही? सर्कल पूर्ण झालं की नाही? मी त्याला प्रश्न विचारला,
त्याच्या कानावरती पोचला, त्याच्या माइंडमध्ये तो पोचला. माइंडमध्ये त्याने सर्च इंजिन असते बघा, एक गुगलसारखं, तसं माइंडमध्ये गिअर असतात भरपूर. मोटरसायकलमध्ये कसे गिअर असतात तसे भरपूर गिअर आहेत. अशा मोटरसायकल सारखे हजारो इंजिन आपल्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, पण त्याला चाकं नाहीत. ते सर्व रक्तावरती संचलित होतात आणि मग तिथून ते सिग्नल माइंडपर्यंत पोचले. तुम्हाला आधीच पूर्वकल्पना आहेत त्या बाबतीत. तुमचा जो अभ्यास आहे त्यामधून तुम्ही काय केलं, जे काही तुमचं बॅक नॉलेज आहे त्यामधून तुम्ही समजले की नाव विचारलेलं आहे, लगेच ज्ञानेश नाव सांगितलं त्याने लगेच मला फीडबॅक दिला आणि त्या ठिकाणी ते 360 डिग्रीमधलं जे कम्युनिकेशन सायकल आहे ते पूर्ण झालं. आता ही झाली भाषा बघा, बरोबर आहेत की नाही. आता मला जर गुजराती येते, तुम्हाला मराठी येते. आता मी काही म्हणेल शेरडी खावानू, तर मी शेरडी खावानू. आता गुजरातीमध्ये शेरडी म्हणजे ऊस होतो बघा. शेरडी कशाला म्हणतात, ऊस. तुम्ही म्हणणार की आता शेरडी बहुतेक शिर्डीचं काहीतरी म्हटलं, असं काहीतरी म्हणजे कन्फ्युजन होईल की नाही. म्हणून बोथ द लिसनर अँड द सेंडर शुड बी ऑन द सेम प्लॅटफॉर्म, एकाच प्लॅटफॉर्मवरती असले पाहिजेत. मराठी तर मराठीच्याच प्लॅटफॉर्मवरती असले पाहिजेत. किंवा त्या ठिकाणी दोघांना समजा मलाही इंग्लिश येतं मराठी पण येतं, तुम्हाला पण इंग्लिश येतं मराठी पण येतं, असं असेल म्हणजे आपण दोघंजण एकाच प्लॅटफॉर्मवरती आहेत. एकच जर प्लॅटफॉर्म असेल तर त्या ठिकाणी कम्युनिकेशन हे चांगलं होऊ शकतं. म्हणजे बोथ सेंडर अँड लिसनर or the encoder and decoder should be on the same platform, then the process of communication is possible, otherwise it is impossible to have any kind of communication. तर त्याशिवाय ते होऊच शकत नाही. तर नंतर आता कम्युनिकेशन म्हणजे फक्त भाषेतूनच होतं का? बघा आता नुसतं असं जर केलं मी तुम्हाला, बरं का, बघा मी याच्याशी काही बोललो का? काहीच बोललो नाही, पण तो उभा पण राहिला. वेडा आहे का तो? विनाकारण उभा राहिला. सर्वजण बसलेले आहे, तो एकटाच उभा राहिला, एकटाच बसला. पण ते डोक्यात काही फरक झालेला आहे का? नाही. पण कम्युनिकेशन झालं आहे, आमचं कम्युनिकेशन झालेलं आहे. मात्र हे कम्युनिकेशन कोणतं आहे? हिअर द प्लॅटफॉर्म ऑफ लँग्वेज इज नॉट यूज्ड, हिअर द प्लॅटफॉर्म ऑफ एक्सप्रेशन्स ऑर पॉइंटर्स इज यूज्ड. याला म्हणतात बघा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. याला काय म्हणतात? नॉन व्हर्बल. आता दोन प्रकार आहेत बघा, एक आहे व्हर्बल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुम्हाला अभ्यासाला आहेतच ते पुढे आता, कारण तुम्हाला पुढे कम्युनिकेशन स्किलवर खूप भर द्यावा लागणार आहे. दोन प्रकार असतात बघा, एक असतं कम्युनिकेशन, त्यामधलं व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशन, आता व्हर्ब शब्द आहे बघा, त्यामध्ये व्हर्बल शब्द कशापासून तयार झालेला आहे? व्हर्ब. आणि या ठिकाणी वर्ड या शब्दाने वापरलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण शब्दांचा वापर करतो, मीन्स द व्हर्बल कम्युनिकेशन इज द कम्युनिकेशन विच इज यूज्ड विथ द हेल्प ऑफ वर्ड्स ऑर लँग्वेज. तर त्याला म्हणतो आपण व्हर्बल कम्युनिकेशन. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मीन्स द कम्युनिकेशन विच इज डन विदाऊट ऑर मिनिमम वर्ड्स. काही शब्दांमध्ये जे कम्युनिकेशन करतो किंवा वर्डलेस जे काही कम्युनिकेशन करतो त्याला आपण कोणतं म्हणतो? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर असे दोन प्रकार आहेत बघा. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जे आपण बोलतो, मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही उत्तर देतात शब्दामध्ये, भाषेमध्ये बोलतो आपण, त्याला म्हणतात व्हर्बल कम्युनिकेशन. आणि दुसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल म्हणजे काय? नॉन व्हर्बल म्हणजे ज्यामध्ये शब्द वापरत नाही किंवा कमीत कमी शब्द वापरतात किंवा शब्दच वापरत नाहीत, त्याला म्हणतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. उदाहरणार्थ बघा, आता खंबाट सर तुम्हाला दररोज परिपाठाच्या वेळेस शिटी वाजवतात. शिटी वाजवल्यानंतर तुम्ही लगेच वर्गातून बाहेर पडतात की नाही? किंवा बरोबर त्या ठिकाणी लाईन लागायला सुरुवात होतात का? ते तुमच्याशी प्रत्येकाच्या जवळ येऊन कानात बोलले का लाईन करा? नाही. किंवा एखाद्या वेळेस शाळेची घंटा वाजते, तुम्ही या ठिकाणी समजा ते जे कासलीवाल की कोण आहेत त्यांच्या दुकानामध्ये तुम्ही काहीतरी चॉकलेट वगैरे घेतात की नाही? आणि त्यावेळेस घंटा वाजते शाळेची. घंटा वाजली तर तुम्ही काय करतात? लगेच जातात, नाहीतर आपल्याला देशमुख सर वर्गात येऊ देणार नाहीत, बरोबर आहेत की नाही? म्हणजे वेळ झाल्यानंतर देशमुख सर जर आधी वर्गात गेले तर ते आपल्याला वर्गात येऊ देणार नाहीत. हे असं कोणी तुम्हाला सांगितलं का? नाही सांगितलं. पण तुम्हाला घंटा वाजली म्हणजे आपण वर्गात गेलोच पाहिजे, लगेच आपण कॉलेजला हजर झालो पाहिजेत. हे काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. तर असे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आपण दिवसातून दररोज वापरत असतो बघा.
इवन आपण चित्रपट पाहतात, तुम्ही चित्रपट पाहतात की नाही, पाहतात का? त्यामध्ये बघा व्हर्बल काही काही ठिकाणी असं असतं की 2-2 मिनिट, अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट हिरो पण बोलत नाहीत, हिरोईन पण बोलत नाहीत, विलन पण बोलत नाहीत किंवा दुसरे कोणी पण बोलत नाहीत, मात्र तरी पण आपल्याला सिग्नल भेटत असतो. त्यांचे हावभाव, त्यांची जी ॲक्टिंग आहे बघा, ॲक्टिंग इज अ पार्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, आहेत की नाही? आपण पण बरं का सर्वजण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असतो. आता आपल्या घरी जर आता आपली मोठी बहीण असेल, आपली समजा तुमची पण कोणी मोठी बहीण असेल आणि तुम्ही आता शाळेमधून घरी गेलेत आणि तुम्ही जर तिला मला चहा घ्यायचा आहे, तू थोडंसं माझ्यासाठी चहा बनव असं जर म्हटलं, मग ती पाय आदळत जाईल बघा. पाय आदळत जर गेली, कम्युनिकेशन झालं, तुम्हाला समजलं. काय समजलं तुम्हाला? जे काही समजायचं ते तुम्हाला समजलेलं आहे. कारण ती पायाची जी आदळआपट आहेत समजा, त्यावरून काय समजतं की ती नाराज आहे त्या बाबतीत. शी डज नॉट वॉन्ट टू मेक टी फॉर यू असं त्याचा अर्थ होतो कंप्लीट. किंवा एखाद्या वेळेस सर तुम्हाला होमवर्क सांगतात, होमवर्क सांगल्यानंतर तुम्ही असं लगेच करतात, सर जास्त झालं ते, असं म्हणजे बोलत नाहीत, पण त्या ठिकाणी त्यांनी तुमचे हावभाव सांगतात लगेच की सर आधीच पहिलं होमवर्क खूप आहेत आम्हाला, हा जास्त होमवर्क होतो आहे, होतं की नाही? असं म्हणजे तुमचे जे हावभाव आहेत, तुमचे हावभाव सांगत असतात. आता त्या नॉन व्हर्बलमध्ये वेगवेगळे आहेत बघा. पहिलं आहेत फेशियल एक्सप्रेशन. फेशियल माहीत आहेत तुम्हाला? मुलींना ते फेशियल म्हणजे ब्युटी पार्लरमधलं फेशियल माहीत असेल, पण या ठिकाणी फेशियलचा अर्थ होतो चेहऱ्याविषयक, चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात बघा. चेहऱ्यावरचे हावभाव, जर डोळे जर मोठे केलेत तर राग आलेला आहे, बरोबर आहेत की नाही? डोळे जर मोठे केले तर खूपच राग आलेला आहे. जर समजा डोळे चमकायला लागलेत तर याला आनंद झालेला आहे. कधी कधी आपले डोळे विस्फारतात ना, आपण पास झालो 80%, 90% असं. हे काय आहेत? हे सुद्धा नॉन व्हर्बल कोड ऑफ कम्युनिकेशन आहेत. नंतर असे बरेचसे आहेत बघा. फेशियल एक्सप्रेशन तुमच्या चेहऱ्यावरून समजतं बघा. तुमचा चेहरा, तुमच्या पूर्ण माइंडमध्ये, हार्टमध्ये जे काही समजा विचार चालू आहेत ते सर्व तुमच्या चेहऱ्यावर दिसतात बघा. असं म्हणतात ना, दिल की राज बता देता है, असली नकली चेहरा वगैरे काहीतरी आहेत ना ते गाणं. तर तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहेत हे सर्व समजतं बरं का. वर्गामध्ये शिक्षक शिकवत आहेत आणि 2 मुलं जे आहेत ते एकमेकाकडे काहीतरी हावभाव करून काहीतरी कम्युनिकेशन करतायत. शिक्षकाला समजत आहेत की आता हे दोघंजण आपल्याला विचारणार आहेत, सर जाऊ का? हे मला समजलं, तुम्ही काहीच बोलले नाहीत, पण तरी समजतात. कारण 2 विद्यार्थी जेव्हा एकमेकाकडे पाहून सरला विचार असं म्हणतात की नाही, तर ते सुद्धा कम्युनिकेशनचाच एक भाग आहेत. आणि कम्युनिकेशन आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशनसुद्धा करत असतो. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा पार्ट आपल्या जीवनातील बरं का हा 50% आहेत. शैक्षणिक जीवनामध्ये 50-50 आहेत. मात्र जर आपण वैयक्तिक जर जे जीवन असेल तर त्यामध्ये नॉन व्हर्बलचा पार्ट जास्त आहे. म्हणून आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशनसुद्धा डेव्हलप केलं पाहिजे. आपली बॉडी लँग्वेज जी आहे बघा, बॉडी लँग्वेज, जर तुम्ही खांदे झुकवून चालत असणार तर तुम्ही नाराज आहेत. तुमच्या चालण्यामध्ये जर असा वेग असेल तर तुम्ही उत्साहात आहेत, तुम्ही आनंदात आहेत बरं का. कारण तुमचं समजा 5 वर्षानंतर, आता मी असं नाही म्हणणार की 25 वर्षानंतर, कारण तुमचं वयच 15 वर्ष आहेत, तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटलात बरं का, आणि 5 वर्षानंतर तुमचा मित्र भेटलात तुम्हाला, जो तुम्हाला 3रीला भेटला होता, नंतर आता डायरेक्ट 8वीला भेटलात, तुम्ही जाऊन त्याला लगेच जाणार की नाही, त्याच्याकडे आनंदाने जाणार की नाही, फास्ट जाणार एकमेकाकडे, मिठीसुद्धा मारणार. तर हे काय आहेत? नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहेत. म्हणजे बघा अजून हग म्हणजेच मिठी मारणे हा सुद्धा त्यामधला एक नॉन व्हर्बल कोड आहे. आपण चांगल्या मार्कांनी पास झालो, लगेच आपल्याला आई किंवा वडील आपल्याला मिठी मारतात, मग ते काय आहेत? ते पण एक कम्युनिकेशनच आहेत की म्हणजे वेल डन, म्हणजे खूप चांगलं केलंच बाळा. आता आपले शिक्षक आपल्याला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आपल्याला जवळ बोलवून आपल्या पाठीवरती हात ठेवतात, किंवा आपण जर कधी नाराज असू तर आपल्या खांद्यावरती हात ठेवतात, घाबरू नकोस, म्हणजे याचा अर्थ घाबरू नकोस, मी तुझ्या मागे आहे. त्याला म्हणतात पॅटिंग, PAT, पॅट. तर पॅटिंग म्हणतात. तर हे सुद्धा काय आहेत? नॉन व्हर्बल कोड ऑफ कंडक्ट आहे, म्हणजे नॉन व्हर्बल कोड ऑफ कम्युनिकेशन आहेत. तर मित्रांनो, असे कम्युनिकेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. आता स्टाईलनुसार प्रकार कोणते आहेत ते बघू आपण. स्टाईलनुसार आता जे कम्युनिकेशनची जी स्टाईल आहेत बघा, त्यामध्ये आहेत ओरल. कोणते आहेत? ओरल आणि रिटन. ओरल म्हणजे तोंडी कम्युनिकेशन करतो आपण, आणि रिटन म्हणजे
लेखी स्वरूपात. आता आपण व्हर्बल आणि नॉन व्हर्बल पाहिलं आहे आधी. आता ओरल अँड रिटन. ओरल म्हणजे जे आपण बोलतो बघा तोंडी, त्याला म्हणतात ओरल. आणि रिटन कम्युनिकेशन म्हणजे कोणतं? लेखी स्वरूपातील कम्युनिकेशन. आणि यावरती सुद्धा तुम्हाला बघा 30 मार्कांचं आलेलं असतं बघा. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल. म्हणजे जर तुम्हाला 80 पैकी 30 मार्कांचं जर रिटन कम्युनिकेशन असेल तर तुम्ही किती लक्ष द्यायला पाहिजेत. आणि आता मार्कांवरच आहेत बघा, मार्कांवरच आहेत. तुमचे नंबर जे लागायचे असतील पुढे तुम्हाला जेही काही शिकायचं असेल तर ते मार्कांवरती असणार आहेत. तर तुम्हाला मार्क्स वगैरे चांगले असले पाहिजेत, म्हणून रिटन कम्युनिकेशनकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत. अँड while thinking about written communication you must know about how to write the formal and informal communication. जे काही फॉर्मल कम्युनिकेशन असेल किंवा इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल तर वी शूड पे अटेन्शन टुवर्ड्स ऑल दीज. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर करिक्युलम अँड लाईफ. जीवनाचा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे बघा, आणि तुमच्या अभ्यासक्रमाचा सुद्धा आहे. तर मित्रांनो, आपण याकडे खरं तर व्यवस्थित लक्ष दिलंच पाहिजेत. म्हणजेच if you have communication skill then you are someone, and if you do not have any kind of communication skill then the world will not pay attention towards you. कम्युनिकेशन स्किल जर नसेल तर जग तुमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, कारण तुम्ही स्वतःच्या भावभावना त्या ठिकाणी मांडू शकत नाहीत, कोणाला कन्फेस करू शकत नाहीत, कोणाला काहीच सांगू शकत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी इंटरॅक्शन होऊ शकत नाहीत. देवाणघेवाणच जर होणार नाहीत तर तुम्ही काय नॉलेज मिळवलेलं आहे ते समोरच्याला समजणार नाहीत. म्हणजे तुमचं जर नॉलेज हे 50% असू द्या, नॉलेज गेनिंग बरं का, जर 50% असेल, पण जर त्याचा शो ऑफ जर चांगला असेल, म्हणजे जर कम्युनिकेशन स्किल तुम्ही जर चांगलं डेव्हलप करून घेतलं तर ते 50% म्हणजे सुद्धा खूप आहेत. म्हणून तुमच्याकडे नॉलेज कमी असू द्या, पण जर कम्युनिकेशन स्किल असेल तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हालच. आणि मी थोडक्यात सांगेल, तुम्हाला 90% गुण मिळाले तर तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याची हमी कोणीच देऊ शकणार नाही. मात्र जर तुम्हाला 70% गुण मिळालेत आणि कम्युनिकेशन स्किलमध्ये मात्र तुम्ही जर मास्टरी मिळवली, म्हणजे कम्युनिकेशन स्किल जर तुमचं अबव ॲव्हरेज किंवा चांगलं आहे, तर मग मात्र तुम्ही सक्सेस होण्याचे खूपच चांगलं म्हणजे संधी तुमच्याकडे चालून येते. आता बरेचसे विद्यार्थी मला सुद्धा भेटतात, माजी विद्यार्थी, मग त्यामध्ये तीच चर्चा होते. काय तर एखाद्याला 90% मार्क्स मिळालेले आहेत त्याला पॅकेज असतं 10 लाखाचं, आणि एखाद्याला 70% मार्क्स मिळालेले आहेत त्याला पॅकेज असतं 20 लाखाचं. मग हे कसं शक्य आहे? कशावरून? तर डिफरन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि माणूस हा त्या कम्युनिकेशनमध्ये डिफर होतो. तर तुम्हाला समजलं का? आता थोडक्यात मी तुम्हाला काय सांगितलं आता अर्ध्या तासामध्ये, तर मी तुम्हाला थोडक्यात त्याची उजळणी सांगतो की कम्युनिकेशन इज अ प्रोसेस, इट हॅज अ सायकल. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल मी काय काय बोलतो आहे ते आता. इट हॅज अ सायकल, इट नीड्स मिनिमम 2 पर्सन्स फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी किती लोक आवश्यक असतात? हां, द सेंडर or the speaker or the encoder makes the message and sends it with the help of medium, and the listener or the decoder decodes the message as per his comprehension power, and finally gives the response to the questions or the asking and gives the feedback. Means communication has 2 chord, that is sending messages and feedback. अशी त्याचे 2 भाग आहेत बघा. कम्युनिकेशनचे किती भाग आहेत? 2. किती लोक आवश्यक असतात? 2. नंतर त्या ठिकाणी इनकोडिंग कोण करतो? स्पीकर. डिकोडिंग कोण करतो? लिसनर. आणि या माध्यमातून मग एक सायकल पूर्ण होतं. तर नंतर ओरल आणि रिटन. आता बघा, एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे शब्द ऐकलेले आहेत का तुम्ही? व्हर्टिकल शब्द ऐकलेला आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा, हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर, त्याला आडवं म्हणतो आपण. शब्द ऐकलेले आहेत का? व्हर्टिकल म्हणजे उभा, अप अँड डाऊन, फ्रॉम अप टू डाऊन और डाऊन टू अप, त्याला म्हणतात व्हर्टिकल. आणि हॉरिझॉन्टल हा एक शब्द आहे बघा. हॉरायझन एक शब्द आहे. क्षितिज. क्षितिज कसं असतं? ज्या ठिकाणी ढग आणि पृथ्वी टेकलेली आपल्याला दिसतं बघा, त्याला आपण काय म्हणतो? क्षितिज. तर ते म्हणजेच हॉरिझॉन्टल, तर आडवं. अशा प्रकारचं 2 कम्युनिकेशन असतं बघा. आता दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन इज जनरली हॅविंग मॅनेजरियल टॅक्टिक्स अँड स्किल्स. हे मॅनेजरियल सिस्टीममध्ये ज्या ठिकाणी मॅनेजमेंट आहेत, ज्या ठिकाणी कोणत्या तरी प्रकारचं व्यवस्थापन आहे, तर त्या ठिकाणी हे वापरलं जातं.
उदाहरणार्थ आता आपण कल्पना करू की तुमचे HM कोण आहेत? हेडमास्टर जाधव सर आहेत आहे ना, मला वाटलं मॅडम आहेत. तर जाधव सर तुमचे हेडमास्टर आहेत. नंतर देशमुख सर, नंतर तुम्ही, असे आपण आता बघा 3 मध्ये विभागणी करूया. पहिल्यांदा हेड म्हणजे हेडमास्टर, नंतर टीचर आणि नंतर स्टुडंट, अशा 3 कॅटेगरीजमध्ये आपण डिवाईड करूया. आता जर हेडमास्टर जाधव सर आणि देशमुख सर बोलत असतील तर ते कोणतं कम्युनिकेशन होईल? हे बघा, जाधव सर देशमुख सर हे बोलत आहेत म्हणजे कसं होईल? ते व्हर्टिकल. कसं होईल? व्हर्टिकल. आणि जर देशमुख सर आणि विद्यार्थी बोलत आहेत ते कसं होईल? व्हर्टिकलच. किंवा हेडमास्टर आणि विद्यार्थी बोलत आहेत तर ते कोणतं होईल? व्हर्टिकल. मात्र या वर्गातील विद्यार्थी त्या वर्गातल्या विद्यार्थ्याशी बोलतो आहेत म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यासोबत बोलतो आहेत, मग कोणतं होईल? हॉरिझॉन्टल. खंबाट सर आणि देशमुख सर बोलत आहेत ते कसं होईल? व्हर्टिकल. किंवा मग समजा आता जाधव सर आहेत आणि इतर शाळेचे एखादे मुख्याध्यापक बोलत आहेत तर ते हॉरिझॉन्टल. कसं होईल? हॉरिझॉन्टल. खंबाट सर आणि देशमुख सर बोलत आहेत ते पण हॉरिझॉन्टल होईल. तर हे कम्युनिकेशन आपण लक्षात घेतलं पाहिजेत. मात्र इट इज इन ऑफिशियल ॲटमॉस्फिअरमध्ये अशा प्रकारचं कम्युनिकेशन केलं जातं. तर बघा मित्रांनो, कम्युनिकेशन जर तुमच्याकडे असेल बरं का, इफ यू हॅव कम्युनिकेशन इफिशियन्सी और कम्युनिकेटिव्ह इफिशियन्सी देन द वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल. जग काय आहेत? खूपच छोटं आहेत. जर तुमच्याकडे इंग्लिशचं नॉलेज असेल तर तुम्ही पूर्ण जगाच्या पातळीवर कुठेही जाऊ शकतात आणि कुठेही तुम्ही विकसित होऊ शकतात, फ्लोरिश होऊ शकतात. त्या ठिकाणी स्वतःला डेव्हलप करू शकतात आणि त्या भागालासुद्धा डेव्हलप करू शकतात. मात्र जर नुसतं नॉलेज असेल, नुसतं नॉलेज घेतलं परंतु जर कम्युनिकेशन करता आलं नाहीत तर मग मात्र तुमचं ज्ञान जे आहे ते तुम्ही मिळवलेलं ज्ञान फक्त तिथेच राहील, तुमच्या डोक्यामध्येच राहील, ते बाहेर जाणार नाही. सो कम्युनिकेशन इज मस्ट अँड इट इज द व्हायटल पार्ट ऑफ लाईफ. व्हायटल पार्ट आहे तो. विदाऊट इट इज इम्पॉसिबल टू फेस द वर्ल्ड. जगाला आपण फेसच करू शकणार नाहीत. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काही ना काही नक्कीच बोध मिळालेलाच असेल. फक्त मी एकच सल्ला देईल की तुम्ही चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन स्किल म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करा. जे काही समजा चांगले व्याख्याते असतील, जे काही बोलणारे असतील तर त्यांचं त्या ठिकाणी अनुपालन करण्याचा प्रयत्न करा. त्यांचं जे काही त्यांच्यामधले चांगले गुण हेरा आणि ते घेण्याचा प्रयत्न करा. आपला एखादा विषय असेल, एखाद्या विषयावर कमीत कमी दररोज 1 मिनिट बोलण्याची प्रॅक्टिस करा. काही असेल, तुम्हाला काही बोलता येत असेल, 1 मिनिट प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला निदान 1 मिनिट बोलण्याची आपली प्रॅक्टिस झाली पाहिजेत. मग आपल्या शाळेविषयी असेल, शाळेविषयी खूप बोलू शकता तुम्ही 1 तास, पण 1च मिनिट बोला. दुसरा अजून काही विषय असेल, शाळेतील एखादा परफेक्ट एखादा कोणी समजा एखादी घटना झालेली असेल त्याविषयी बोला. काही पेपरमध्ये एखादी वाचलेली घटना असेल त्याविषयी बोला. आणि त्यामधूनच मग तुमचा नक्कीच बौद्धिक विकास पण होईल आणि शैक्षणिक विकास पण होईल. या ठिकाणी मला सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाने आमंत्रित केलं, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी या वाचनालयाचे विशेष या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे मित्र खंबाट सर, देशमुख सर यांनीसुद्धा या ठिकाणी वेळ दिला. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः तुमच्यासाठी कार्यक्रम हा घेण्यात आलात आणि तुम्ही मला शांततेने ऐकून घेतलं. यामधून जर तुम्हाला काही 2 शब्द घेता आले, त्यामधून जर काही जीवनाचं सफलता तुम्हाला मिळाली तर नक्कीच आजचा कार्यक्रम सफल झाला असं समजेल. सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.